आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसातील घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले। निंबी मालोकार इथं शेतीच्या वादातून अमोल मालोकार यांची गोळीबार करून हत्या झाल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी समोर आली। या घटनेत 6 राऊंड फायर झाल्याचं वृत्त आहे। पातूर शहरालगत शेतातून 30 बकऱ्या चोरीला गेल्याची घटनाही नुकतीच घडली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच काळात भुसर येथील हत्या आणि पिंजर येथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंही चिंता वाढवली आहे। आणि इथेच खरा प्रश्न निर्माण होतो, गुन्हेगारांवर कायद्याचा धाक आहे की नाही? गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडले जात आहेत, तपास होतोय, ही पोलिसांची निश्चितच महत्त्वाची कामगिरी आहे। पण गुन्हे घडण्याआधीच ते रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा किती प्रभावी आहे? कारण आज प्रश्न फक्त सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा नाही। कायदा आणि सुव्यवस्था राखणारा पोलीस अधिकारीच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? अकोला जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात किती हत्या, गेल्या 30 दिवसात किती चोरी, किती जबरी चोरी, किती दरोडे, किती गंभीर मारामारी, या सर्वांची अधिकृत आकडेवारी अकोला पोलीस प्रशासन जनतेसमोर मांडणार का? अकोला पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन सेवा 112 उपलब्ध असल्याचं नमूद आहे। आसरा मीडियाचा थेट सवाल, गुन्हेगार पकडणं महत्त्वाचं आहेच, पण गुन्हे घडण्याआधीच गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होती आहे का? पोलिसांवरच हल्ला करण्याची वेळ का येते? अकोल्यात कायद्याचा धाक कमी होतोय का, की पोलिसांची प्रतिबंधात्मक यंत्रणा आणखी मजबूत करण्याची गरज आहे? शेवटचा सवाल, ज्यांच्या हातात कायद्याची ताकद आहे त्यांच्यासमोरच हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? अकोला सुरक्षित आहे का, की गुन्हा घडल्यानंतर यंत्रणा जागी होते? या प्रश्नाची उत्तरं शोधणार आसरा मीडिया, पडद्यामागची बातमी जनतेसमोर। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।